रोखूक बघ्या खैसा ब्रह्मास्त्र वापरला जात आहे. अमय बारगोडे ह्याचा प्रयोग केला जात आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याला दिली जात आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 32 धावांची आवश्यकता असतात. विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असतात. आशिष कोसुम याच्या माध्यमातून बक्षीस लावला जात आहे. जर विकेट प्राप्त केल्यानंतर 100 रुपयाचा पारितोषिक जाहीर केला जात आहे. अमय विरुद्ध फिरोज सिंदगी. पंचांचा इशारा ऐसर येता कार्लो संकासूर. धावसंख्या होत आहे 20 धावा. अम्या याचा पुढचा चेंडू परत एकदा खराब असा चेंडू फेकलो जाता. पंचांचा इशारा हैसर येता. बघता भजी मागता जिलेबी. वाईट चेंडूचा इशारा हैसर येता आणि 7 बऱ्यावरती नोंद घातली जातात ती म्हणजे 21 धावांची. पुन्हा एकदा अम्याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात तो फिरोज सिंदगी. पंचांचा इशारा हैसर येता. नो चेंडूचा इशारा. खराब अशी गोलंदाजी. 16 चेंडू फेकले जातात अमयच्या माध्यमातून. 22 धावसंख्या 7 बऱ्यावरती भोगूक मिळता. सुंदर चेंडू देखनो फटको. आखाड्याच्या पहिल्या अडीत खटक्यार बॉट जागर पलटी. इला मनात गेला दुकानात. देखनो फटको फिरोजच्या बॅट मध्ये बघू मिळत आहे. अमय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतात. पुन्हा एकदा सुरेख असो फटको आपल्यास बघू मिळत आहे. घुटना टेक आणि तमाशा देख असो फटको. धावसंख्या होते 7 बऱ्यावरती 30 धावा. सामनो जिंको अजून 21 धावांची आवश्यकता असतात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 21 धावांची आवश्यकता. बरोबर ना? नाही तर वानेन मारतील चुकलं तर. कारण प्रेक्षक वर्ग पण तास बघित असतात. माझे कधी चुकतात नाही कधी वानेन मारता बाय. पुढतो चेंडू. पंचांचा इशारो. एका धावेन धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे 31 धावा. 31 म्हणजे 31 धावा म्हटलं जात आहे. नाना पण खवाळे दिसता. जवळ जाऊन सांगितलं आणि माझ्या जर असाच करत राहिलं असतं झोपेतला उठलेला पवार पण तुका चौकार ठोकीत. म्हणजे तुका कशी गोलंदाजी करूक लागा आता बघ. आम्ही पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुलटॉ चेंडू होतो. सुरेख असा क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे. विराज कदम उर्फ बारक्याच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेक देखना असा क्षेत्ररक्षण. नावान बारके आहे परंतु कामगिरीत मात्र तो लय मोठा असा. खरोखरच चांगला क्षेत्ररक्षण हैसर बघूक मिळत आहे. अमय याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात तो फिरोज सिंदगी. फिरोज विरुद्ध अम्या अशी लढत बघूक मिळत आहे. आणि यावेळेस मात्र सुरेख असो झेल ऐसा टिपलो जात आहे आणि बाद होत आहे तो फिरोज सिंदगी. अम्याच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली जात आहे जिंदगी. खरोखरच खेळाडू गतीचा काय प्रदर्शन असतात त्या फिरोजकडनं बघूक मिळाला. पंचांचा इशारा देण्याच्या आधीच मैदान सोडला जात आहे. धावसंख्या आतापर्यंत 7 बऱ्यावरती 31 धावा. सामना जिंकूक 20 धावांची आवश्यकता. फिरोज साठी खरोखर टाळ्या होक पाहिजे. सगळ्या प्रेक्षकांका पण सांगतंय खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन. पंचांचा इशारा याच्या आधी मैदान सोडला जाता. न्यूट्रल संघात पण सांगताय आपण पण टाळ्या वाजवक पाहिजे कारण खरोखरच दाद देण्यासारखं असा आणि ह्या प्रत्येक मैदानावरती घडूक हवा. खरोखरच ह्याच असा क्रिकेट. परत एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. पंचांचा इशारो. वाईट +1 2 धावांचा इशारो हैसर येता आणि या 2 धावेन धावसंख्या होत आहे 7 बऱ्यावरती 33 धावा. 3 3. कैलास रूप आप्पा शिर्के मैदानावर दाखल झालो आहे. गेली 2 दशका ज्याचा क्रिकेटवरती अधिकार असा असो आप्पा स्ट्रायकिंग एंडवर जबाबदारी मात्र मोठी असतात कारण कमी चेंडूत जास्ती धावा करू लागतील. फुलटॉस चेंडू होतो आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज ऐसर बाद होता.
मोठा यश मिळत आहे या ठिकाणी न्यूकोल संघाक. धावसंख्या होत आहे 33 धावा. अठरा धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर यश गव्हाळी मागचे 2 सामने म्हणजे क्वार्टर फायनल फायनल गाजवलेले खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असतात तो साई सनगरे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता असतात. पहिलं चेंडू टॅप केला जाता आखाड्याच्या पहिल्या अडीत. चेंडूचा प्रवास येत आहे चौकार. या चौकारात धावसंख्या वाढताय. धावसंख्या येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकूक 14 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक सामना, हृदयाचं ठोकवणारा सामना असा एक हाय व्होल्टेज सामना सर बघू मिळता. यावेळेस पॉईंटच्या दिशेक चेंडू टोलावला जात आहे. एकेरी धाव मिळतात. जशी वडे बोलवतात तसं चेंडू भलवायचा प्रयत्न साईच्या माध्यमातून होता. धावसंख्या होत आहे 38 धावा. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुरेख आणि देखणो असो फटको बुलेट शॉटचा प्रयोग साईच्या माध्यमातून बघू मिळतात. या चौकारात धावसंख्या होत आहे 43 धावा. इंग्रजीत जे का 43 म्हटला जाता ते 43 धावसंख्या बघू मिळत आहे. 42 धावा. 4 वर 2 42 धावा. 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 धावांची आवश्यकता. संघाचो संघनायक नाना सारंग. HP गॅसवर असा म्हणजे HP गॅसवर नव्हे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 धावांची आवश्यकता. टार्गेट 51च असा. मायझॅनो मगाशी तुमचं कौतुक केलंय. शिस्तबद्ध म्हटल्याने माझीच मारता. झालो कोळक्षा तुमचं. आणि बोल्ड आउटच्या स्वरूपात फलंदाज हे सर्वात होत आहे. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 42 धावा. 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कंपल्सरी चेस हो नियम. संतोष मी सांगतो ते काय म्हणतोस. कंपल्सरी चेस असा. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. देखलो फटको आखाड्याच्या पालेडीत येत आहे चौकार. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस ह्यो नियम लागू असत अंतिम सामन्यासाठी पण. आणि अंतिम सामन्याचं मानकरी संघ ठरताय शिवगर्जना न्यूकोल संघ. तो बोपल तर अशा प्रकारे अंतिम विजेता संघ ठरतोय तो यावेळेस शिवगर्जना न्यूकोल संघ. अतिशय थरारक असा सामना पण पहिला रोमहर्षक सामना पहिला होता. पटोने संघाने देखील चांगला संघर्ष केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या ह्या सामन्यामध्ये रोमहर्षक अशा विजयाची नोंद यावेळेस मात्र दिली जाते. शिवगर्जना न्यूकोल हा संघ ठरतोय अंतिम विजेता.